राज्यात आजपासून प्राथमिक माध्यमिक शाळा सुरू. मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा येथील ओझर विद्या मंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत. मुलांचे स्वागत झाल्यावर शाळेकडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तसेच विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके वाटप देखील करण्यात आले. त्याचप्रमाणे शालेय नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांसाठी ओझर विद्या मंदिर प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघाकडून जवळजवळ 1,30,000 किमतीचा स्मार्ट बोर्ड देण्यात आला. स्मार्ट बोर्डचे उद्घाटन यंदा 10वीत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान शालेय मुख्याध्यापक यांनी केली प्रास्ताविका. त्यानंतर माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष राजेंद्र कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच 2026-27 शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवशी SSC कोकण बोर्डाच्या अध्यक्षा पुनीता गुरव यांनी सदिच्छा भेट देत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना या दरम्यान त्यांनी मार्गदर्शनही केले. ह्या शाळेतील एक नवीन विद्यार्थी आहे जो ह्या वर्षी पूर्ण प्राथमिक शाळेमधून इयत्ता 6वी मधून 7वी मध्ये ओझर विद्या मंदिर या कांदळगाव शाळेमध्ये आलेला आहे. तू काय सांगशील? माझ्या आजूबाजूचे सर्वजण ह्या शाळेत यायचे म्हणून मी इथे आलो. ह्या शाळेत तू जो आला आहे, आता तुझा पहिला दिवस आहे. मराठी शाळा थोडस वेगळं असतं आणि त्यानंतर आज तू माध्यमिक शाळेत आलाय, तर त्याबद्दल तुला काय वाटतं? माझे सर्व मित्र ह्या शाळेत आले होते, त्यामुळे असं त्या शाळेत होतं तसंच वाटतं. धन्यवाद. आज बऱ्याच दिवसांनी जवळजवळ 1 ते 1.5 महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर तुम्ही बरीच सुट्टीचा एन्जॉय करून शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 15 जून रोजी महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी शाळा सुरू झालेली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी तुम्ही आज इकडे शाळेत आलेला आहात, तर आज नेमकं काय वाटतंय? आम्हाला आनंद होतोय आम्ही शाळेत आल्याबरोबर, त्यामुळे आम्हाला थोडं बरं वाटतंय. एकंदरीत आपल्या शाळेतील या शिक्षण प्रणाली जी आतापर्यंत तुम्ही घेतली आहे, की गुरुजनांनी तुम्हाला विद्यादान केलेलं आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? आमचे शिक्षकही आमच्या बरोबर होते, त्यामुळे आम्ही पुढच्या वर्गात गेलो. त्यामुळे आम्हाला शिक्षकांचे खूप आभार मानावे असं वाटते. बोलतो त्यांच्याशी, आपण मैत्री करतो, त्यांच्याशी आपण खेळतो, त्यांनाही आपल्या सोबत राहायला खूप आवडतं. आणि मला आज पहिला दिवस होता आणि आज मी पहिल्या शाळेत येऊन माझ्या मित्रांसोबत खेळलो. म्हणजेच आम्ही फुटबॉल खेळतो. फुटबॉल खेळताना आम्हाला खूप मजा आली आता. आणि आता आम्ही फुटबॉल खेळून झाला, आमचा थोड्याच मिनिटांनी परिपाठ असणार आणि माझे मित्र आता रेस्ट करतायत. एवढं बोलून मी थांबतो. गेल्या वर्षी तू 6वीत ह्या शाळेमध्ये आलास आणि ह्या वर्षी तू 7वी मध्ये गेलेला आहे. तर एकंदरीत ह्या शाळेतील जे शिक्षक आहेत, शिक्षक वृंद आहेत, त्यांचं जे तुला आतापर्यंत मार्गदर्शन भेटलेलं आहे, पुढेही मिळत आहे, तर या मार्गदर्शनाबद्दल काय सांगशील? या शाळेतले सगळे शिक्षक चांगले शिकवतात. तुम्ही आता DCA ची ती परीक्षा होती, त्याच्यात आमचं नेत्रदीपक कामगिरी तुम्ही ऐकलंच असेल. माझा त्याच्यात जिल्ह्यात 18वा नंबर आला DCA च्या परीक्षेत. ते कशामुळे झालं तर आम्हाला आमच्या शिक्षकांनी छान प्रकारे मार्गदर्शन करून आमचा विविध स्पर्धांमध्ये नंबर येतो. आमचे शिक्षक आम्हाला खेळाचं मार्गदर्शन असू दे, अभ्यासाचं मार्गदर्शन असू दे, स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन असू दे, खूप चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवतात. मग ती कोणती स्पर्धा परीक्षा असू दे, आमचा त्याच्यात नंबर येतोच. तो 18वा असू दे नाहीतर 19वा. नक्कीच खूप सुंदर. आमच्या लोकनिष्ठ डिजिटल चॅनेलच्या माध्यमातून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या भविष्यातील अभ्यासक्रमासाठी आणि भविष्यासाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद.
उन्हाळ्याची सुट्टी संपवून आज आपण सर्वजण शैक्षणिक वर्ष 2026-27 या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये पदार्पण करण्यासाठी आणि नवीन शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम अभ्यासण्यासाठी अर्थात हा शाळेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी आपण सर्वजण उपस्थित आहात. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या शाळा प्रवेशोत्सव आणि आपल्या 10वीचे अतिरिक्त मार्गदर्शन वर्ग सुरू होते. त्या वर्गाला हे विद्यार्थी उपस्थित होते. परंतु आपण सर्वजण उन्हाळी सुट्टी एन्जॉय करत होता आणि हा शाळेचा पहिला दिवस आहे. थोडं अवघडल्यासारखं वाटेल, परंतु आपल्या ओझर विद्या मंदिरमध्ये तसं अवघडल्यासारखं काही वाटत नाही. शाळेची एक आतुरता निर्माण झालेली असते आणि या आतुरतेनेच तुम्ही पहिल्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. विशेषतः हा जो आजचा कार्यक्रम आहे तो शाळेचा पहिला दिवस तर आहेच, परंतु आज आपल्या प्रशालेमध्ये काही नवीन चेहरे, नवीन विद्यार्थी उपस्थित झालेले आहेत. नवीन प्रवेश ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे त्यांचं आपण सुरुवातीला स्वागत करणार आहोत. त्याचबरोबर इथे मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करणार आहोत. मान्यवरांचं मनोगत होईल आणि त्यानंतर तुम्हाला इथे गोड खाऊचं वाटप केलं जाईल, गोड खाऊ दिलं जाईल प्रशालेच्या वतीने आणि माजी विद्यार्थी संघाच्या वतीने त्यांच्या देणगीतून आपल्या प्रशालेला जवळजवळ 1,30,000 रुपयाचा स्मार्ट बोर्ड उपलब्ध झालेला आहे. या स्मार्ट बोर्डचं उद्घाटन सुद्धा आजच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी संपन्न होणार आहे. तर सुरुवातीला आज या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले आपल्या प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघाचे सन्माननीय अध्यक्ष श्री राजेंद्र हरी कदम यांचं आम्ही गुलाब पुष्प देऊन हार्दिक स्वागत करीत आहोत.
जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आजच्या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी त्यांच्या सहचारिणी, त्यांच्या पत्नी स्वाती कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही प्रशालेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन हार्दिक स्वागत करीत आहोत. जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर लोकनिर्धार चॅनेलचे संवाददाता अर्थात पत्रकार आणि आपल्या शालेय समितीचे सन्माननीय सदस्य श्री विशाल राणे हे सुद्धा या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही गुलाब पुष्प देऊन हार्दिक स्वागत करीत आहोत. मी आपल्या प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री शेर्लेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर आपल्या प्रशालेमध्ये यावर्षी ज्या विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेश घेतलेला आहे या विद्यार्थ्यांचं आम्ही गुलाब पुष्प देऊन या प्रशालेमध्ये हार्दिक स्वागत करीत आहोत. आपल्या माजी विद्यार्थी संघाचे सन्माननीय अध्यक्ष श्री राजेंद्र हरी कदम सर यांच्या शुभ हस्ते त्यांना गुलाब पुष्प देऊन या विद्यार्थ्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. सुरुवातीला कुमारी रुचिरा संजय कुंभार या सर्व विद्यार्थ्यांनी इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये नवीन प्रवेश घेतलेला आहे. आम्ही प्रशालेच्या वतीने या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. मध्ये प्रवेश घेतलेली आहे जी विद्यार्थिनी ती वेदिका अंगणे. मी सन्माननीय सावंत सर यांना विनंती करतो की त्यांनी तिला गुलाब पुष्प देऊन तिचं हार्दिक स्वागत करावं. जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर या प्रशालेमध्ये अजून एक नवीन विद्यार्थिनी उपस्थित आहे, कुमारी रुही रामचंद्र गुरव. हिचं सुद्धा आम्ही गुलाब पुष्प देऊन हार्दिक स्वागत करीत आहोत. आपल्या प्रशालेचे सन्माननीय शिक्षक श्री राणे सर यांच्या शुभ हस्ते गुलाब पुष्प देऊन रुहीचं हार्दिक स्वागत करूया. जोरदार टाळ्या वाजवा. आणि विद्यार्थ्यांमध्ये ज्याने प्रवेश घेतलेला आहे आमच्या प्रशालेमध्ये असा हरहुन्नरी कलावंत आपल्या प्रशालेला मिळालेला आहे, तो म्हणजे कुमार वेदांत रणजित परब. याचं आम्ही गुलाब पुष्प देऊन हार्दिक स्वागत करतो. आपल्या प्रशालेचे सन्माननीय शिक्षक श्री पारकर सर यांच्या शुभ हस्ते गुलाब पुष्प देऊन त्याचं स्वागत करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची भावना आहे, खरं तर ह्या शाळेबद्दलची आस्था आहे आणि या आस्थेपोटी हे विद्यार्थी आपल्या मातीतली शाळा आहे, आपली शाळा आहे असं समजून आलेले आहेत. आणि त्यासाठी या 4 विद्यार्थ्यांना आपण सर्वांनी मिळून नक्कीच चांगलं घडवणार आहोत. या विद्यार्थ्यांची सर्व तुमची सुद्धा त्यांना साथ पाहिजे आणि सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी संघ या सर्वांच्या साथीने तुमची जडणघडण या प्रशालेमध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे होईल. विशेष आभार मानावे किंवा ज्यांचं खरोखरच उल्लेख करावा की या 4 मुलांचे पालक, कारण त्या पालकांनी निर्णय घेतला या प्रशालेमध्ये पाठवायचा. कारण बरेचसे विद्यार्थी कसं शहराचं आकर्षण आहे
तिकडे जातात, परंतु शहराची स्थिती काय आहे ती मला माहीत आहे. शहरातले विद्यार्थी बरेचसे आमच्याकडेच गायडन्सला येतात, आमच्याकडेच मार्गदर्शनाला येतात. यावरून तुम्हाला कळेल शहरामध्ये काय स्थिती आहे ती. आता जे विद्यार्थी शहरात गेलेले असतील, 60-70 विद्यार्थ्यांमध्ये जाणार, तिथे तुम्हाला कोणीही विचारणार नाही, ओळख सुद्धा दाखवणार नाही. त्या सगळ्या समूहामध्ये जाऊन बसायचं कॉमन. शाळा सुटल्यानंतर गाडीची वाट बघायची. गाडी मिळाली वेळेवर तर ठीक, नाहीतर बाजारात भटकत राहायचं. मुख्याध्यापक जाधव सर, त्यांचे सहकारी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तुम्ही सर्व विद्यार्थी, प्रथमतः माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षाच्या वतीने मला बोलण्याची संधी दिली आहे, परंतु ती देण्यापूर्वी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने मी या प्रशालेचे मुख्याध्यापक यांना पुष्पगुच्छ पूर्ण फुलाची पाकळी देऊन त्यांचं प्रथम स्वागत करतो माजी विद्यार्थ्यांच्या वतीने. मुलांनो, काही विद्यार्थी मला तुमच्या शाळेतले ओळखतात. चिनू असेल, त्या दोघे फोटो काढतात त्या असतील, ही पुढे बसलेली मुलगी असेल, ते मागे दोघे असतील, ते ओळखतात. कारण ह्या शाळेमध्ये एकांकिका बसवली होती मी गेल्या वर्षी. मुलांना अनुभव आला होता की शहराच्या स्टेजवर जाऊन काय अनुभव घ्यायचा तो. तर ह्या शाळेचं भाग्य असं आहे की तुम्हाला शिक्षक वर्ग चांगला भेटला आहे, परंतु तो शिक्षक वर्ग चांगला आहे ह्या बाकीच्या गावातल्या लोकांनाच कळत नाही. त्याला आपण काय करू शकत नाही. कारण मगाशी शिक्षक म्हटल्याप्रमाणे मॉब मध्ये शिकवताना सगळ्यांकडे लक्ष नसतं, पण इथे 10 मुलांमध्ये जेव्हा शिक्षक शिकवतात तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल मुलाला ते शिकवलं जातं. हे इथलं भाग्य आहे. आणि ते तुम्हाला वैयक्तिक प्रत्येक मुलाला ते शिकवतात, हे तुमचं भाग्य आहे. त्यामुळे या शाळेमध्ये शिकत असताना प्रत्येक मुलाने व्यवस्थित अभ्यास करून जी टक्केवारी तालुक्यातल्या शाळेंची आहे त्याच्या वरती आपल्या मुलांची टक्केवारी गेली पाहिजे, या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करा. आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी माजी विद्यार्थी संघाकडून आम्ही यावर्षी तुम्हाला एक डिजिटल बोर्ड दिलेला आहे, जो तुम्ही टेक्निकली त्यावर शिकणार आहात. शिक्षकांची तेवढीच जबाबदारी आहे की एवढं माजी विद्यार्थी जर करत असतील तर त्यांची जबाबदारी वाढलेली आहे मुलांना त्या लेवलपर्यंत शिकवण्याची. हा डिजिटल बोर्ड एक झाला, कदाचित आम्ही आणि एक एखादा देऊ 9वी साठी, आणि प्रत्येक वर्गात एक हळूहळू घेतला जाईल. परंतु प्रथमतः 10वीच्या वर्गाला दिलेला आहे. मी जास्त काही बोलणार नाही. तुम्हाला शिक्षणाचा दर्जा मुलींसाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी दिला. ते शिक्षणाचे धडे तुम्हाला दिलेत म्हणून तुम्ही आज मुली इथे बसलात आणि तुम्ही सर्व बसलात. त्याचं आता रूपांतर डिजिटल मध्ये झालेलं आहे आणि ते डिजिटल मध्ये झालेले शिक्षण तुम्ही व्यवस्थित प्रमाणे घ्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो व शिक्षकांनाही विनंती करतो की डिजिटलचा चांगला अभ्यास करून तुम्ही मुलांपर्यंत डिजिटलच्या माध्यमातून जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा. कारण कसं आहे, एखादे शिक्षक जेव्हा कुठेतरी मिटिंगला असतात आणि त्यावेळी प्रॉब्लेम येतो, त्यावेळी तुम्हाला डिजिटल बोर्डाचा फार फायदा होणार आहे की शिक्षक नसले तरी तो बोर्ड तुम्हाला शिकवणार आहे. हा लक्षात. आणि ह्यानंतर मुलांना एक लक्षात ठेवा की माजी विद्यार्थी संघाकडून वेगवेगळे उपक्रम आपण राबवणार आहोत. तुम्हाला अभिनयाचे क्लास शिकवले जातील. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मुली असतील, मोठ्या असतील, त्यांना शिवण क्लास शिकवला जाईल. असे वेगवेगळे प्रकारचे क्लास आहेत ना, ते आपण इथे चालू करणार आहोत. 8 दिवसाने 1, महिन्याला 4. युट्यूबचं नवीन माध्यम आहे. युट्यूबच्या माध्यमातून पत्रकारितेकडे गेलेला आपला विशाल राणे समोर आहे की ते एक नोकरीचं माध्यम आहे की युट्यूब चॅनल कसं सुरू करायचं, युट्यूब चॅनलला आपल्या बातम्या कशा निर्माण करायच्या, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे, हे पण जे आता डिजिटल माध्यम आलेलं आहे त्याच पद्धतीचे आपल्याकडे विशाल सर आहेत. रेवंडीमध्ये आपला लकी कांबळे आहे. त्या लोकांना इथे आणून तुम्हाला डिजिटलचा अभ्यास करण्यासाठी काय फायदा करता येतो. तुमच्याकडे मोबाईल असतो पण तुम्हाला माहित आहे ना, मोबाईलमध्ये तुम्ही इतर गोष्टी बघता, पण त्या मोबाईलमध्ये तुम्ही अभ्यासाच्या कुठल्याही गोष्टी मारलात तरी तुम्हाला त्या उपलब्ध होऊ शकतात. एवढं डिजिटल चांगलं झालेलं आहे. मी जास्त वेळ घेत नाही. आज शाळेचा पहिला दिवस आहे. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपल्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आपल्या प्रशालेला सुंदर असा स्मार्ट बोर्ड उपलब्ध झालेला आहे आणि या स्मार्ट बोर्डचा आपण आज या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी आपण उद्घाटन करणार आहोत. तत्पूर्वी इथे सरस्वती देवीची मूर्ती या ठिकाणी ठेवलेली आहे. त्या मूर्तीचं पूजन करण्यात येईल. दीप प्रज्वलनाने इथे मूर्तीचं पूजन होईल. त्याचबरोबर फुले अर्पण करून मूर्तीचं पूजन केलं जाईल. सन्माननीय प्रमुख अतिथी श्री राजेंद्र कदम यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होईल. त्याचबरोबर सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने सुद्धा दीप प्रज्वलन होईल. सन्माननीय राणे सर, पारकर सर, शेर्लेकर सर. सावंत सर या. सावंत सर या. विशेषतः पावसाळ्याचे दिवस आहे. या खिडक्या पाऊस चालू असताना उघड्या ठेवायच्या नाहीत. विजा चमकत असताना, गडगडाट होत असताना स्मार्ट बोर्ड पूर्णपणे बंद पाहिजे. ती 3 पिन आहे, ती 3 पिन काढूनच ठेवायची अशा वेळेला. आणि शाळा सुटल्यानंतर आहे म्हणजे व्होल्टेज कंट्रोल करण्यासाठी, म्हणजे किती व्होल्टेज आला तरी हा कंट्रोल करणार, पुढे जास्त व्होल्टेज जाणार नाही, त्यामुळे स्क्रीनला काही होणार नाही. आणि म्हणून हा बसवलेला आहे. जवळजवळ या सगळ्या मटेरियलची किंमत 7,000 रुपये एवढी आहे. त्यामुळे हे सगळं आपल्याला सांभाळायचं आहे, जपायचं आहे. कारण हे एकदा बिघडलं किंवा नुकसान झालं तर पुन्हा मिळणं असं अवघड आहे आणि म्हणून त्याची आपण काळजी घ्यायची. तर आता जास्त वेळ न काढता आपण या स्क्रीन बोर्डचा अर्थात स्मार्ट बोर्डचा आपण उद्घाटन करीत आहोत. सन्माननीय श्री राजेंद्र हरी कदम सर यांच्या शुभ हस्ते रिबिन इथे रिबिन या बोर्डला बांधलेली आहे. ही रिबिन सर्वांनी लक्ष द्या. तत्पूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की हा तोपर्यंत एक कॉमन रूम राहील डिजिटल बोर्ड साठी, कारण प्रत्येक वर्गामध्ये बोर्ड बसवलेले नाहीत. पूर्वी हा 9वीचा वर्ग होता आणि आता इथे 9वीचा वर्ग सध्या बसणार नाही. कारण का सांगतो तर एकाच वर्गासाठी डिजिटल बोर्ड होईल ना. इतर विद्यार्थ्यांच्या मनात ही भावना निर्माण होऊ नये की एकाच वर्गासाठी कशाला. त्यासाठी प्रत्येक वर्गाचे विद्यार्थी ज्या ज्या तासिकांना आवश्यक असेल स्मार्ट बोर्ड, त्या तासिकांना तुम्हाला इथे घेऊन आणलं जाईल आणि नंतर तुम्हाला स्मार्ट बोर्डवर शिकवलं जाईल. आणि त्यासाठी हा स्मार्ट बोर्ड सध्या सर्वांसाठी आहे, एका वर्गासाठी कोणत्याही नाही. आणि त्यामुळे हा वर्ग स्मार्ट बोर्ड साठी, डिजिटल बोर्ड साठी राहील, याची सगळ्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आणखी सूचना आहे, आज चालू करणे बंद करणे ही कॉम्प्युटर सिस्टीम आहे, त्याच्यावर सहित ते करायचं. त्यामुळे ते आधी समजून घेतलं पाहिजे. डायरेक्ट असं बटन बंद करून करायचं नाही. म्हणजे काय ते तुम्हाला शिकवलं जाईल तोपर्यंत तुम्ही आधीच काहीतरी करायला येईल. म्हणजे थोडक्यात अँड्रॉइड सिस्टीमच आहे. जसं मोबाईल मध्ये आहे ना, मोबाईलच आहे ना, दुसरा मोठा मोबाईल आहे, एवढं लक्षात ठेवा. मोबाईलच आहे, सेम टू सेम अँड्रॉइड सिस्टीम.
चला तर आपण आता वेळ न काढता सन्माननीय श्री राजेंद्र कदम सर यांच्या शुभ हस्ते द्या इकडे. इथे फीत कापून तुमच्या शाळा प्रशालेची विद्यार्थिनी व विद्यार्थी कोण 9वीतून 10वीत जो पहिला नंबरने गेलाय त्या विद्यार्थ्याने पुढे या. या एक तृप्ती नंबरने कोण झालं? 1 नंबर 9वीतून 10वीत कोण? 1 नंबर. तृप्ती आहे. अजून कोण? 2 नंबर कोण आहे? चला या. या. आणि 3 नंबर कोण आहे? नंबर 3 कोणाचा आहे? अमृता. तुमच्या तिघांच्या हस्ते करायचं. आणि विघ्नेश तुझा नंबर किती आहे? 4. ये विद्यार्थी एक पाहिजे कोणतरी. चल ये. हा 5वा ये 5वा विद्यार्थी. चला राहा त्या बाजूला उभे. 10वीचे 3 राहिले फक्त. या सगळे केदार आला नाही का? या बाजूला सगळे या बाजूला आहे, या बाजूला सगळे या बाजूला आहे. ही सोडून सगळे या बाजूला आहे. ही सोडून सगळे या बाजूला आहे. तू इथे थांब. या जवळ आहे. वरती आहे. जरा मागे टेकू नको टेकू नको टेकू नको. पुढे राहा पुढे राहा. डिजिटल बोर्डचं उद्घाटन जरी माझ्या हस्ते सांगितलं असलं तरी तो हा संपूर्ण 9वीचा वर्ग, त्या वर्गामध्ये फर्स्ट आलेली ही मुलगी 10वीचा वर्ग. 10वीचा आता 10वीचा वर्ग 9वीतून 10वीत आलेले. हिच्या हस्ते आपण हे डिजिटल बोर्डाचं उद्घाटन करणार आहोत. माझी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षाच्या वतीने नाही. मुलांना प्रोत्साहन देणं हे कर्तव्य आहे. पुढच्या वर्षी जेव्हा दुसरा येईल तेव्हा त्या मुलाने लक्षात ठेवा की तुझ्या हस्ते काही पुढच्या बोर्डचं उद्घाटन होणार आहे. त्या मुलांनी लक्षात घ्या. त्याप्रमाणे प्रत्येक मुलाने अभ्यास करायचा. नवीन नवीन उपक्रम येतील. त्या नवीन नवीन उपक्रमाला त्या त्या वर्गातली जी मुलं हुशार असतील म्हणजे प्रत्येकाने हुशार होण्याचा प्रयत्न करा हे लक्षात ठेवा. परुळेकर इथे वर्ग येते काढा नाही. तिकडनं तू धर. चल काढ. फोटो काढायचे. टिकटावू नको. फोटो काढ. त्या बाजूला.